नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिकन तवा फ्राय बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सॉफ्ट वाला चिकन घेतलेला आहे अर्धा किलो आणि छोटे छोटे तुकडे केलेले, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करून आणायचे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा 1 चमचा दही, फ्रेश वाला आहे ती। त्यात टाकायचे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, थोडीशी हळद, 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आणि कलरवाली पण आहे, चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकायचे 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। त्यात टाकणार आहे कोथिंबीर। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यात टाकायचे आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं आणि ह्याला काय करायचं आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटं झाले बघा मी झाकून ठेवलं होतं, मस्त असं बघा मुरलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही तंदुरी मसाला पण टाकू शकता बरं का, मी गरम मसाला पावडर टाकले, एकदम सोप्या घरातलं साहित्य दाखवलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तवा ठेवला गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा। आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि हे तेल जे टाकलेलं आहे ना थोडंसं ते सगळीकडे पसरून घेऊया। तेल बघा मी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर प्लेन तवा जर असेल ना तो जरी घेतला तरी चालेल आणि ह्याला थोडंसं गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे आणि इथलं मधलं तेल मी थोडंसं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, गॅस केलेला आहे मी बारीक, जास्त गरम झाल्यामुळे अशा पद्धतीत ठेवून घ्यायचं बघा। अशा पद्धतीत बघा मी ठेवून घेतलेलं आहे आणि काय करायचं माहिती आहे का, थोडंसं जर तेल जास्त असेल ना तर असं एखादा कॉटनचा कपडा घेऊन असं फिरवत राहायचं सगळीकडे। जर प्लेन तवा असेल ना तरी केलं तर चालेल, पण असं लोखंडाच्या तव्यामध्ये का नाही लवकर भाजलं जातं आणि एकदम कडक असं क्रिस्पी एकदम छान भाजलं जातं। गॅस केला आता बघा मीडियम, ठेवताना केला होता मी बारीक आणि एक 2-3 मिनिटानंतर पलटी करायचं, कारण हा तवा जास्त जाड असल्यामुळे ना गरम लगेच होतो। 2 मिनिटं झालेत बघा, अशा पद्धतीत बघा पलटी करायचं। पहिले मधलेच पलटी करायचे, कारण काय होईल माहिती आहे का, मधले जळून जातील मग। आणि जरा मधले भाजले का नाही की ते साईडला घ्यायचे आणि साईडचे मध्ये टाकायचे। हे बघा अशा पद्धतीमध्ये। गॅस तुम्ही मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल, कारण हा माझा मोठा बर्नेलचा गॅस आहे आणि हा तवा जास्त जाड आहे। हे बघा अशा पद्धतीत बघा, असं दिसत असेल तुम्हाला थोडंसं लालसर झालेलं। आता हे सगळं मी पलटी करून घेते। सगळं बघा मी पलटी करून घेतलेलं आहे। असं थोड्या वेळानं असं पलटी करून घ्यायचं। आता तुम्ही विचाराली शिस्त का, शिस्त तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कालवताना थोडासा कलर जरी टाकला तरी चालेल। अशा पद्धतीनं करायचं, म्हणजे जर नसेल आवडत तर नाही टाकला तरी पण चालू शकतं। 1 चमचा ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर बी मिक्स केलं तरी पण चालू शकते। आता हे आपण चांगलं पलटी करून असं चांगलं भाजून घेऊया। बारीक गॅसवर बघा एक 5 ते 10 मिनटं मी भाजून घेतलेलं आहे। असं पलटी करून चांगलं भाजून घ्यायचं बघा, सगळ्या साईडून एकदम मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आणि तव्यातच ठेवायचं, तव्यात ठेवलं की अजून चांगलं भाजलं जाईल। अशा पद्धतीत बाकीचे राहिलेले पण मी सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।